मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जो मराठा विरुद्ध वंजारी वाद सुरू आहे त्याचं लोण आता विदर्भात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पोहोचलंय असं दिसतंय। म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावामध्ये काल मराठा विरुद्ध वंजारी असा एक संघर्ष झाला आणि या संघर्षाला कारण ठरलंय ते म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं। म्हणजे मराठा समाजाने हा पुतळा बसवला आणि वंजारी समाजाला तो हटवायचा किंवा दुसऱ्या ठिकाणी बसवायचा होता आणि यातून ही झडप झाली असं सांगितलं जात आहे। आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, इथली जातीय समीकरणं काय आहेत, तिथं मनोज जरांगे पाटलांनी भेट दिली आणि एक आक्रमक भाषण केलं, त्या भाषणाचे नेमके परिणाम काय होणार आहेत, सोबतच ज्यांच्यामुळे हा हिंसाचार घडला असं सांगितलं जात आहे ते त्या गावचे सरपंच यांचं नेमकं म्हणणं काय, म्हणजे ते सध्या फरार आहेत पण त्यांचा एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि त्या व्हिडिओमध्ये ते नेमकं काय म्हणतायत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि यात कोणाची चूक आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या प्रकरणात नेमकी कुणाची चूक आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातलं चिखला नावाचं गाव, या गावामध्ये मराठा आणि वंजारी या दोन्ही समाजाची लोक राहतात। आता मराठा समाजातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा गावामध्ये बसवला, म्हणजे गावाच्या अंगणवाडी समोर हे पुतळा बसवण्यात आला आणि हा पुतळा बसवल्यानंतर हा पुतळा त्या ठिकाणाहून हलवावा, कारण की त्या ठिकाणी लग्न होतात, साखरपुडे होतात किंवा लोकांचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि विधी या ठिकाणी होत असतात। त्यामुळं त्या कार्यक्रमांना अडचण नको किंवा तिथं पत्रवाळ्या उष्ट आणणं यामुळं पुतळ्याची विटंबना होऊ नये, अपमान होऊ नये यासाठी तिथल्या सरपंचांचं असं म्हणणं होतं की हा पुतळा आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावा। आता सरपंचांचा एक व्हिडिओ आपल्याकडे आलाय, तो व्हिडिओ काय ते तुम्ही एकदा बघा। चिखला गावातील वंजारी समाजाचे, मराठा समाजाचे, माळी, सुतार, लोहार सर्व जाती धर्माच्या लोकांनी बोलवलं, सर्वांना बोलवलं मंदिरामध्ये गावातील व त्यांना ती परिस्थितीची जाणीव करून दिली। सगळ्या लोकांचं, गावकऱ्यांचं एकच मत आलं की बा हा जो पुतळा मध्यभागी मांडलेला आहे तो आपण एका ठिकाणी कुठेतरी घेऊया त्यासाठी, जेणेकरून मध्यभागी घेतला तर गावातला कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी अडचण निर्माण होईल किंवा भविष्यात तिथं एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याच्या शेजारी, पुतळ्याच्या शेजारी टेम्पल वगैरे काढल्या तर काही विटंबना घडू नये भविष्यात, म्हणून हा पुतळा ग्रामपंचायतच्या आवारामध्ये मी त्यांना गावामध्ये 3 ठिकाणी जागा, योग्य ती जागा दाखवली व त्याच दिवशी मीटिंगमध्ये 7,500 रुपये मी स्वतः वर्गणी जमा केली। मी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावातील जितके घरं असतील त्या प्रत्येक घराने 1,000 रुपये वर्गणी आपल्याला पुतळ्यासाठी द्यायची आहे। आता हे झालं सरपंचांचं वर्जन, पण इथं मराठा समाजाचं सुद्धा एक वर्जन आहे आणि मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की सरपंचांना आणि गावातल्या वंजारी समाजाला हा पुतळा गावामध्ये नको होता आणि त्यांना तो कायमस्वरूपी हटवायचा होता, म्हणजे त्यांना तो दुसऱ्या ठिकाणी सुद्धा लावायचा नव्हता असं मराठा समाजाचं म्हणणं आहे। आणि ज्यावेळी सरपंचांनी किंवा गावातल्या लोकांनी हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मराठा समाजातल्या काही महिलांनी त्याला विरोध केला आणि ही पुतळा हटवणारी लोक आणि मराठा समाजातल्या या महिला यांच्यामध्ये संघर्ष झाला। संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाज कंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला। 4-5 जण महिलांनी, त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मला मारून आणून, आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे। तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना। म्हणजे या मराठा समाजातल्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांचे हात पाय तुटेपर्यंत त्यांना मारण्यात आलं, त्यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आले, लहान लहान मुलांचे गळे सुद्धा दाबण्याचे प्रयत्न झाले। म्हणजे काल मनोज जरांगे पाटलांच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्या लहान मुलांच्या गळ्यांवर सुद्धा नखांची निशाण आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली। मग एक प्रश्न उपस्थित होतो की जर पुतळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा होता तर गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन तो हलवायला पाहिजे होता किंवा विशेषतः मराठा समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, पण तसं काही केलं गेलेलं नाही। आता दुसरी गोष्ट, जर मराठा समाजातल्या या महिला ऐकत नसतील तर दुसरा एक पर्याय सरपंचांकडे होता, तो दुसरा पर्याय म्हणजे पोलीस प्रोटेक्शन मध्ये हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी हलवणं, पण सरपंचांनी तसं काही केलेलं दिसत नाही।
त्यांच्या जवळच्या लोकांनी किंवा एकंदरीतच लोकांच्या सांगण्यानुसार वंजारी समाजातल्या लोकांनी या महिलांना बेदम मारहाण केली, हे त्या व्हिडिओमधून सुद्धा दिसतंय. आता तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण की त्या महिलांचे फाटलेले कपडे वगैरे त्या व्हिडिओमध्ये दाखवले गेले, त्यामध्ये प्रचंड शिवीगाळ होते, त्यामुळे तो व्हिडिओ या ठिकाणी दाखवण्याची माझी इच्छा नाहीये. पण जर पुतळा हटवायचा होता तर तो अगदी पोलीस प्रोटेक्शन मध्ये किंवा कोणताही संघर्ष टाळून हटवता आला असता, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्ये गावचे सरपंच जी गोष्ट सांगतायत की आम्हाला पुतळा हटवायचा नव्हता, तो आम्हाला फक्त शिफ्ट करायचा होता, या गोष्टीमध्ये तथ्य आहे असं मला वाटत नाही. कारण की जर पुतळा फक्त शिफ्ट करायचा होता आणि यामागे कोणताही जातीय अभिनिवेश नव्हता किंवा जातीय द्वेष सरपंचांच्या मनात नव्हता, तर त्यांनी या महिलांना आणि लहान मुलांना एवढ्या बेदमपणे मारहाण केली नसती, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गावामध्ये, एखाद्या मतदारसंघामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये आमच्या जातीची जास्त संख्या आहे, त्यामुळं आम्ही दुसऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करणारे, ही वृत्ती एकदम चुकीची किंवा वाईट आहे असं मला वाटतं. आणि ही गोष्ट फक्त वंजारी समाजाला लागू होते असं नाहीये, तर ही गोष्ट मराठा, कोळी, साळी, वंजारी, धनगर सगळ्या समाजांना, म्हणजे जेवढ्या जाती अस्तित्वात आहेत त्या सगळ्या जातींना ही गोष्ट लागू होते. आता कोणाला सल्ला देण्या इतका तर मी मोठा नाहीये, माझं वय तेवढं नाहीये, पण माझं सगळ्यांना एक सांगणं आहे आणि त्यावर तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. आता कोणतंही गाव घ्या, तिथं ज्या वेगवेगळ्या जाती राहतात. आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर तुम्ही चिखला गावाचं घ्या, इथं मराठा समाज राहतो, वंजारी समाज राहतो, आणखी बाकीचे समाज राहत असतील. आता हा संघर्ष झाला, ह्या संघर्ष निवळेल, बाहेरची लोक येतील, बाहेरची लोक जातील, पण यानंतर ज्यावेळी सगळी परिस्थिती स्थिरस्थावर होईल किंवा नॉर्मलाइज होईल, त्यावेळी या गावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या गावातच राहायचंय. आणि जेव्हा मराठा समाजातल्या असो किंवा वंजारी समाजातल्या असो एखाद्या व्यक्तीला अडचण येईल किंवा तो संकटात सापडेल, त्यावेळी सगळ्यात आधी धावून येणारी लोक ही त्यांच्या गावातली असणार आहेत. त्यामुळं कोणताही जातीय अभिनिवेश किंवा जातीय द्वेष न बाळगता सगळ्या समाजांनी एकत्रितपणे एकमेकांना सांभाळून घेऊन किंवा एकमेकांशी संबंध हे सलोख्याचे ठेवून वागण्याची गरज आहे. आणि विशेषतः सरपंच पदासारख्या मोठ्या पदावर किंवा गावाच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तींनी कोणताही जातीय द्वेष किंवा एखाद्या समाजाबद्दलचा द्वेष बाळगणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि या ठिकाणी त्या सरपंचांनी तो बाळगलाय असं दिसतंय. आता या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं, यात नेमकी चूक कोणाची असं तुम्हाला वाटतं, माझ्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.